शुभ संध्याकाळ. तर आता दिवसच मावळ आहे, तर झाली आता सुट्टी ती. तर आता आम्ही काय बसलो इथं, तर गाडीची वाट बघत बसली आहे. ते मॅडम इथे म्हणले ते सोडायला आम्हाला, कारण का इथनं 4 किलोमीटर आहे ना. आणि काम तर आपल्या इथं नवीन मॉल झाले, सकाळी तर दाखवलं रस्त्याच्या व्हिडिओमध्ये. तर तिथनं तिथनं चालत आम्ही इकडं आलतो. आणि त्यात मला अजून दुष्काळ 13 महिना चप्पल तुटली की पहिल्या दिवशी, म्हणून परत अजून नका चप्पल घेतली. तर इथं मरणाचा भाग आहे बघा. बरं झालं माझ्याकडे तर पैसे होतं, आणि मी म्हणलं 100-150 रुपयाची तर घ्यावं होई, पण आपल्या लागीची चप्पलच नव्हती घ्यायची. तर मरणाची महाग. पण आता म्हणलं आता काम तर आपल्याला रोज करायचं आहे का नाही, त्याच्यामुळं मग आता चप्पल तर लागणारच. मग परत ते मग गेलं बा कुठलं काय होतं त्याचं नाव, चुडिया होय ताई, चुडिया. त्या दुकानाचं नाव चुडियाच की, जुडिया जुडिओ का काय आहे वाटतं तिथं. मग तिथं भाऊजीने नेलं मला, म्हणजे रत्ताला पण नेलं, मला पण नेलं. कारण काही इथंच भाऊजी तिथं वाटतं कपड्याचं ते गाडीवर कामावर होता. तर त्यामुळे तिथं मला नेलं. मग ती भाऊजी पण ओळख होती, पण ओळख असून काय करता, मरणाची महाग. नाही होय करत मी म्हणलं बाहेर घेऊ आपण 100-150 रुपयाचे, पण शेवटी काय बाहेर एक बी दुकान मिळलं नाही. परत फिरशी अजून तिथंच गेलो, आणि तिथनं शेवटी सगळ्यात स्वस्त म्हणलं तर बाई चप्पल आणली. काय करता काय नाही. तर आता आपल्याला ह्या चपलीची सवय पण नाही, काय आहे का म्हणजे. नाही तर तुम्ही म्हणताल की मला दुसरी दाखवत, आम्हाला दुसरी दाखवत. तर हो का ही चप्पल घेतली, तर ही चप्पल बी 300च्या खाली देणार. आता काय म्हणते आडला आर्यन गाडवाचे पाय धरी, तसं काम झालं माझं. तर मग घेतली चप्पल. मग आता काय करते, तवरती खवळायला लागलं, तुला इकडे घ्यायला येत नव्हते का, आपण शेरगावात आलूया. मी म्हणलं आता मी घेत नव्हते, पण ताईनं भाऊजीनं मला घ्यायला लावली की रोज कसं काम करणार, शिटीत कसं बिगर चिपलीत राहणार तू. त्यामुळं घेतलीच नाही येला जाणं. आता काय करता. तर यातनं 2 बार मी होल पाडली बघा. ती खालची तास आहे का नाही वरचं, ती पडतंय असं ठसकाच आहे. आपल्याला कुठं बी कसं बी चालायची सवय, त्याच्यामुळं. तर आता बसले आम्ही इथं श्यामकुमार काय की तिथं आपल्या इथं निवांत वातावरणात. पण घरी जाऊन बी अजून आपल्याला स्वयंपाक ते करायला सकाळची गडबडीत पहिला दिवस असल्यामुळं जरा राडा घरी आहे, तसंच भांडी बिंडी घासलं. पण तिघे तेवढं करायला काय वाटायचं नाही. पण ती जिनं चढून आणि त्याच्यातलं काम करून पायाचं गोळं म्हणताय का नाही, असं जी वर गेले तया. तरी भाऊजी ती म्हणलं की चला जाऊ आपण हळू राहताय. तर म्हणले आपली तर कॅपॅसिटीच नाही होय काय. तुम्ही तर म्हणलं माझी कॅपॅसिटीच नाही चालायची, माझी चालायची कॅपॅसिटी नाही बाबा. मग परत अजून बसलं. मग त्या मॅडमला फोन लावला. मग मॅडम म्हणल्या जरा बसा 10-15 मिनटं, म्हणजे मी येते. तर तिथनं चालत आलूया. इथं बसलोय म्हणलं आपलं तिकडं जायला जरा जवळ पडत. तर त्या ताईला नंबर माझा द्यायचा, पण इथं कसं की आता इथल्या तरी आधी तुम्ही कॉन्टॅक्ट केलं नाही हो ताई, नाहीतर आलूच असतो. आता इतकं तुम्ही याला का एवढं तुम्ही म्हणतायत की जड काम लय हाय असं तसं, पण काय करता आता. तर बघू आता ते 8 दिवसच केलं. उद्या तिथलं पगार येते, आज इथला वाटतं उद्या बाजार असतोय. त्यामुळं बळच आजच्या दिवस काम केलं तसंच आहे का नाही. काय बळच्या नेटावर केलं घरा कसला. तर मरणाचा कटाळा आलाय आता. तर बघू आता थोडं अजून काय होतंय काय नाही. उद्याचं नियोजन, उद्या काय सुट्टीच असते, पण परवा तरी जावं लागेल कुठं तरी.
कसं तरी बघावं लागल. तर पांढराचं वडील गाठ पडलं होतं, त्यांनी आम्हाला चहा ती पाजला, कारण का त्यांना तिथं वाटतं वॉचमॅनचं काम केलंय ना, त्यामुळं मग दिसल्यावर घरी नेलं, चहा पाणी केला, पोरांना ती जेवायला घातलं. आता कसं की आमच्या बरं 1 वाजता जेवायला सुटलेली ती. मग आता आपण जाणतं माणूस कसं बी दम खातो या. मी वडापाव घ्यायला लागले होते, पण ती म्हणलं नको नको चला घरी. तर जिबीला पोळला चहा मारण्याचा लाल भडक झाली. आता अवघड झालं. तर बघू आपली रुटीन हळूहळू वाढलच की आहे का नाही. तर सगळ्याला आनंद वाटतंय, पण काही जणांना वाईट वाटतंय की जड काम. पण काय करता, मी तर बघितलं, तुम्ही तर बघितलं की माझं ऑपरेशन लय मोठं आहे. आणि असं तर आता उद्या माझं डोकं दुखल आणि इतकं तर हातपाय म्हणजे तोंड सगळं सुजल, बोलायचं कामच नाही. तर आता गोळी मला न्यावं लागेल बघा डोक्यावरली, कुठं तर मेडिकलमध्ये बघावं लागेल गोळीचं. मग त्याशिवाय माझं काही डोकं दुखायचं राहायचं नाही. आणि तिथं गेले तर समाधानाचं काय त्याचं नाव ओमच आहे की त्याचं नाव. आणि कृष्णा ती बॉल बसलो होतो हायवेला तिथं वट्यावर, त्यावर फटकीरना असा तसला इतका तर जोरात काय बॉल लागला का नाही, लबरी बॉल होता. ते मुंग्याच आले, मला वाटलं कोणी तर माझ्या कानाखाली दिले काय की असं. नुसतं धन आणलंच बघा मरणाचं. लय म्हणजे लय बेकार लागला. तर आता हिथंच लायकी लागल्या बघा आम्हाला. घरी जायला तर किती उशीर लागेल आणि किती उशीर नाही काय सांगता यायचं नाही. तर सकाळ आता उठायची सुध होती का नाही काय माहिती. होत आहे काय माहिती आता कसं काय. तर हात आणि 3 दुखायला लागलाय मरणाचा लय. तर इथं चांगलं आहे बरं का, 1 नंबरच. लेकरांना खेळायला ते सगळ्या रोडनं, म्हणजे इकडून रोड तिकडून रोड इकडून रोड, म्हणजे 4 पदरी रोड. 4च आहे का 3? 1 2 3 4 पदरी. आणि तिकडं बी साईडला खेळायला आहे पलीकडल्या. आणि इथं आम्ही बसलोय तिथं पण आहे. बरं आहे. आता इथं वाटतं 7 वाजल्या का लेकरं ती म्हणजे बंगल्यातले असते का नाही ती येते ते. आणि काय जणांचं असं म्हणणं आहे की जुनं भांड्याचं ते बघावं. तर बघायचं आहे मला, ते पण बघितलं आम्ही. म्हणजे अजून काय कुठं लिंक लागली नाही, पण आपण नवीन असल्यामुळं तर लागलच. म्हणजे आता 4 पैसे आपण कुठं तरी पोट भरण्यासाठी आलो या म्हणल्यावर कुठं तरी बघावंच लागेल आहे का नाही. तर चला आता बघू आता पुढं गेल्यावर अजून काय होतंय काय नाही. सकाळचं आता कुठं नियोजन काय लागतंय नाही ती सांगेन. बाय.